Hello students, welcome in the online lecture. This is the third lecture on the topic cell structure and organization. In the last lecture we will study about the structure of cell wall. In this lecture we will study about the structure of plasma membrane, the next point in this topic. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरला आपण सेल वॉलचं स्ट्रक्चर स्टडी केलं. सेल वॉलमध्ये असणारे 3 लेयर्स, मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल, सेकंडरी वॉल याच्याविषयी आपण स्टडी केलेला आहे. सेल वॉलच्या आतल्या बाजूला असतं प्लांट सेलमध्ये ते प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि ॲनिमल सेलचं बाहेरचं मेम्ब्रेन जे आहे ते आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपण आजच्या लेक्चरला स्टडी करणार आहे. तर बघूया प्लाझ्मा मेम्ब्रेन. Plasma membrane present extracellularly around protoplast and intracellularly around most cell organelles. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे बाहेरच्या बाजूला असणारं, एक्स्ट्रासेल्युलरली म्हणजे बाहेरच्या बाजूला, प्रोटोप्लाझमच्या म्हणजे सायटोप्लाझमच्या बाहेर असणारं हे मेम्ब्रेन आहे. तसंच बऱ्याच सेल ऑर्गॅनेलचं स्ट्रक्चर जे आहे, मायटोकॉन्ड्रिया असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, या ज्या सेल ऑर्गॅनेल्स आहेत या सेल ऑर्गॅनेल्सच्या मेम्ब्रेनचं स्ट्रक्चरसुद्धा या प्लाझ्मा मेम्ब्रेनसारखंच असतं. म्हणून इथं म्हटलेलं आहे इट इज प्रेझेंट इंट्रासेल्युलरली अराउंड मोस्ट सेल ऑर्गॅनेल्स. न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, या ज्या सेल ऑर्गॅनेल्स आहेत, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, क्लोरोप्लास्ट असेल, या सेल ऑर्गॅनेलचं मेम्ब्रेनसुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरसारखंच असणार आहे. म्हणून असं इथं म्हटलेलं आहे इट इज प्रेझेंट इंट्रासेल्युलरली अराउंड द मोस्ट सेल ऑर्गॅनेल्स. The fluid mosaic model proposed by Singer and Nicholson in 1972 is the most accepted model of cell membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे बरेच प्रकारची मॉडेल्स मांडली गेली, कसं स्ट्रक्चर आहे त्याचं याच्याविषयी बरेच सायंटिस्टनी मॉडेल्स सांगितली. त्यापैकी सिंगर आणि निकोल्सन ह्या 2 सायंटिस्टनी मांडलेलं जे त्यांचं फ्लुइड मोझॅइक मॉडेल आहे ते वेल ॲक्सेप्ट केलं गेलं. ते स्ट्रक्चर सगळीकडे स्टडीसाठी घेतलं जातं, किंवा तसंच आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे हे मानलं जातं. त्यामुळे सिंगर आणि निकोल्सननं मांडलेलं जे फ्लुइड मोझॅइक मॉडेल आहे याच्याविषयी आपण इथं स्टडी करणार आहे. तर ऑब्जेक्टिव्हसाठी रिकाम्या जागेसाठी या सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा. सिंगर अँड निकोल्सन यांनी काय केलेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फ्लुइड मोझॅइक मॉडेल प्रपोज केलेलं आहे. कसं असतं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ, बघूया आपण. फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिस्ट ऑफ फॉस्फोलिपिड्स, बायलेयर, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये फॉस्फोलिपिडचा बायलेयर असतो. फ्लुइड मोझॅइकमध्ये असणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये फॉस्फोलिपिडचा बायलेयर असतो, प्रोटीन्स असतात आणि कार्बोहायड्रेट्ससुद्धा असतात. आता तुमच्यासमोर जी आलेली इमेज आहे ही इमेज तुमच्या टेक्स्टबुकमधली आहे. यामध्ये तुम्हाला जे दिसतंय हे काय काय आहे हे बघूया आपण. या इमेजमध्ये दिसणाऱ्या गोष्टी वरती दिसतात तुम्हाला ग्लायकोप्रोटीन्स. इथं तुम्हाला प्रोटीनला कार्बोहायड्रेटची चेन अटॅच झालेली दिसते. याला ग्लायकोप्रोटीन्स असं म्हटलं जातं. प्रोटीन्स विथ कार्बोहायड्रेट अटॅच्ड. प्रोटीनला कार्बोहायड्रेटची चेन अटॅच झाल्यामुळे याला ग्लायकोप्रोटीन्स असं म्हटलं जातं. इथं तुम्हाला जे दिसतंय, थोडंसं झूम करते म्हणजे तुम्हाला दिसेल. इथं जे दिसते पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन, पेरिफेरीला असणारं, मेम्ब्रेनच्या पेरिफेरीला असणारं हे प्रोटीन आहे. इथं घुसलेलं प्रोटीन जे दिसते निळ्या रंगाचं ह्याला इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन असं म्हटलं जातं, किंवा इंट्रिन्सिक प्रोटीनसुद्धा म्हटलं जातं. इथं आतमध्ये जे दिसते तुम्हाला रेषा रेषा लायनिंग असलेलं हे जे स्ट्रक्चर आहे याला फिलॅमेंट ऑफ द सायटोस्केलेटन असं म्हटलं जातं. सायटोस्केलेटनचे फिलॅमेंट्स आहेत इथं. यानंतर इथं दिसते तुम्हाला कोलेस्ट्रॉल असलेलं. इथं दिसतोय हा प्रोटीनचा चॅनेल आहे. लक्षात ठेवा प्रोटीनचा चॅनेल बऱ्याच वेळा तुम्हाला येणार आहे पुढं शिकत असताना. त्यानंतर एवढं जे स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसतंय ह्याला फॉस्फोलिपिडचा बायलेयर असं म्हटलं जातं. इट इज अ फॉस्फोलिपिड बायलेयर. यानंतर तुम्हाला इथं दिसतात ते ग्लायकोलिपिड्स, लिपिड्स विथ कार्बोहायड्रेट्स अटॅच्ड. इथं लिपिड्स आहेत हे सगळे, याच्यावरती कार्बोहायड्रेटची चेन चिकटलेली दिसते. याला ग्लायकोलिपिड्स असं म्हटलं जातं. ग्लायकोलिपिड्समध्ये लिपिड्स कार्बोहायड्रेटला चिकटलेले असतात, त्यावेळी त्याला ग्लायकोलिपिड्स असं म्हटलं जातं. हे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. ही इमेज
किंवा हे जी डायग्रॅम आहे ही तुमच्या पुस्तकातली आहे, जी 3 डायमेन्शनल आहे, कलरफुल असणारी डायग्रॅम आहे. आता तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये डायग्रॅम काढत असताना मी जी काढलेली डायग्रॅम आहे त्याची इमेज तुमच्यासमोर डिस्प्ले करते, त्यानुसार तुम्ही ती डायग्रॅम काढायची आहे. इथं तुम्हाला या डायग्रॅममध्ये, मी काढलेल्या डायग्रॅममध्ये काय दिसतात, तर इथं ग्लायकोलिपिड्स दिसतात, इथं फॉस्फोलिपिडचा बायलेअर दिसतोय, इथं असणारे एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स दिसतात. इथं एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स असं नाव दिलेलं आहे, बाहेर असणाऱ्या आतमध्ये घुसलेल्या प्रोटीन्सना इंट्रिन्सिक प्रोटीन्स असं नाव दिलेलं आहे. आणि इथं असं नाव दिलेलं आहे की प्रोटीन चॅनेल. ही जी डायग्रॅम आहे मी पेननं काढलेली आहे तुम्हाला दिसण्यासाठी पर्टिक्युलर, किंवा नोट्समध्ये झेरॉक्समध्ये येण्यासाठी. तर तुम्ही पेन्सिलनं डायग्रॅम काढून घ्यायची आहे. इथं असणारी ही डायग्रॅम मी तुमच्यासमोर जी डिस्प्ले केलेली आहे ही डायग्रॅम तुम्ही पेननं काढलेली आहे, तरीही पेन्सिलनं काढायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये. आणि मागं सांगितल्याप्रमाणे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल या 2 पॉईंटच्या नोट्स तुमच्या झेरॉक्समध्ये आलेले नाहीत. या नोट्स तुम्ही स्वतः लिहून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ लेक्चर ऐकत असताना वही पेन घेऊन बसायचं आहे आणि प्रत्येक स्लाईडमध्ये येणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे. आता फ्लूइड मोझॅइक मॉडेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या काय काय असतं बघितलं आपण. फॉस्फोलिपिड बायलेअर असतो, प्रोटीन्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स असतात. तर त्याच्याविषयी आपण स्टडी करूया. नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया आपण फॉस्फोलिपिड्स कसे आहेत त्याच्यामध्ये असणारे. ईच फॉस्फोलिपिड मोलिक्यूल हॅज हायड्रोफिलिक हेड अँड 2 हायड्रोफोबिक टेल्स. प्रत्येक फॉस्फोलिपिडच्या मोलिक्यूलमध्ये हायड्रोफिलिक हेड आहे आणि 2 हायड्रोफोबिक टेल्स आहेत. आता तुम्हाला इथं दिसतंय, इथं जे स्ट्रक्चर दिसतंय गोल डोक्यासारखं काढलेलं, हे हायड्रोफिलिक हेड आहे. इथं डोक्यासारखं काढलेलं स्ट्रक्चर दिसतंय ते हायड्रोफिलिक हेड आहे. दोन्ही बाजूला हायड्रोफिलिक हेड आहेत. मध्ये दिसतंय हे टेल, 2 रेषा काढलेल्या जे दिसतात ह्या हायड्रोफोबिक टेल आहेत. आता व्हॉट इज मीन बाय हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक? तर हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लव्हिंग सबस्टन्सेस, पाण्याला जवळ येऊ देणारे सबस्टन्सेसना हायड्रोफिलिक असं म्हटलं जातं, किंवा पाण्यामध्ये मिसळणाऱ्या सबस्टन्सेसना हायड्रोफिलिक असं म्हटलं जातं. आणि हायड्रोफोबिक जे आहेत, हायड्रोफोबिक टेल आहेत या दोन्ही बाजूला दिसणाऱ्या. आणखी थोडीशी डायग्रॅम तुम्हाला दाखवते. इथं दोन्ही बाजूला आतमध्ये घुसलेल्या ज्या आहेत त्या हायड्रोफोबिक टेल्स आहेत. तर वरती असणारे, या दोन्ही बाजूला असणारे डोक्यासारखे काढलेले जे स्ट्रक्चर आहेत त्यांना हायड्रोफिलिक हेड्स असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला पहिलं सेंटेन्स काय बघायला मिळालं ह्याच्यामध्ये, तर ईच फॉस्फोलिपिड मोलिक्यूल हॅज हायड्रोफिलिक हेड अँड 2 हायड्रोफोबिक टेल्स. प्रत्येक फॉस्फोलिपिडच्या मोलिक्यूलला एक हायड्रोफिलिक हेड आहे आणि 2 हायड्रोफोबिक टेल्स आहेत. हायड्रोफिलिक म्हणजे काय समजलं? वॉटर लव्हिंग सबस्टन्सेस. नोट डाऊन करून ठेवा व्हिडिओ ऐकत ऐकत. आणि हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटिंग सबस्टन्सेस, पाण्यापासून लांब जाणारे. जसं तुम्ही बघितलं आपण तेल पाण्यावरती ओतलं तर पाण्यावरती तरंगतं, ते पाण्यामध्ये मिसळत नाही. अशा सबस्टन्सेसना हायड्रोफोबिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, द हायड्रोफोबिक टेल्स आर ओरिएंटेड इनवर्ड्स अँड टेल्स फ्रॉम लिपिड बायलेअर फेस ईच ऑदर. आत्ताच्या डायग्राममध्ये आपण बघितलं की ह्या ज्या टेल्स आहेत ह्या टेल्स आतमध्ये घुसलेल्या आहेत, आतमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्या टेल्सचं फेस, दोन्हींचं 2 लेअरमधल्या टेल्सचं फेस एकमेकांच्याकडे झालेलं आहे, एकमेकींच्याकडं फेस झालेलं आहे टेल्सचं. असं असणारी संरचना आपल्याला कशामध्ये दिसते, तर लिपिडच्या बायलेअरमध्ये दिसते, फॉस्फोलिपिडच्या बायलेअर. अँड द हायड्रोफिलिक हेड्स आर ऑन द आउटर साईड ऑफ द मेम्ब्रेन. हायड्रोफिलिक हेड्स जे आहेत ते कुठे आहेत, तर मेम्ब्रेनच्या दोन्ही आउटर साईडला, म्हणजे आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला. म्हणजे इथं जसं दिसतंय तुम्हाला, हे आउटर साईड आहे बाहेरची ही, आणि ही आउटर साईड आहे मेम्ब्रेनची. अशा दोन्ही बाजूला आउटर साईडला काय आहेत, तर हायड्रोफिलिक हेड्स आहेत आणि मध्येच ओरिएंट केलेले आहेत त्या हायड्रोफोबिक टेल्स आहेत, ज्या पाण्याला जवळ येऊ देत नाहीत. अशा टेल्स आतल्या बाजूला ठेवलेल्या आहेत. नेक्स्ट बघूया आणखी काय आहे. आपण म्हटलं तर प्रोटीन्स आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये. आणखी काय आहे, तर प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स आर ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारचे प्रोटीन्स असतात, एक एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स आणि दुसरं म्हणजे इंट्रिन्सिक प्रोटीन्स. आता एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स अँड इंट्रिन्सिक प्रोटीन्स कसे आहेत बघूया आपण. तुम्हाला परत एकदा मी डायग्रामकडे नेते. तर इथं असणारे
इथं असणारे जे प्रोटीन्स आहेत, आतमध्ये घुसलेले जे प्रोटीन्स आहेत, मेम्ब्रेनच्या आतमध्ये घुसलेले जे प्रोटीन्स आहेत, त्यांना इंट्रिन्सिक प्रोटीन्स असं म्हटलं जातं. तर बाहेरच्या बाजूला असणारे जे प्रोटीन्स आहेत, मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला इथं असणारे अशा प्रोटीन्सना एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स असं म्हटलं जातं. आणि लिपिडच्या बायलेअरच्या आतमध्ये घुसलेले जे प्रोटीन्स असतात यांना इंट्रिन्सिक प्रोटीन्स असं म्हटलं जातं. दोन प्रकारचे प्रोटीन्स प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये दिसतात आपल्याला, इंट्रिन्सिक प्रोटीन्स अँड एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स. अशा दोन प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये दिसतात. तर नेक्स्ट पॉईंट काय, द एक्स्ट्रिन्सिक ऑर पेरिफेरल प्रोटीन्स आर फाउंड ऑन द सरफेस ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. आत्ता आपण डायग्राममध्ये बघितलं की एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स जे आहेत बाहेरच्या बाजूला किंवा सरफेसवरती असलेले आपल्याला दिसतात, लिपिडच्या बायलेअरच्या सरफेसवरती असलेले दिसतात. म्हणून म्हटलं आहे इथं द सरफेस ऑफ फॉस्फोलिपिड बायलेअर. हे कुठं असतात पेरिफेरल प्रोटीन्स, तर बायलेअरच्या सरफेसवरती असतात, फॉस्फोलिपिडच्या बायलेअरच्या सरफेसवरती असतात. नेक्स्ट, द इंट्रिन्सिक ऑर इंटिग्रल प्रोटीन्स ऑकर ॲट डिफरंट डेप्थ्स ऑफ द बायलेअर. बायलेअरमध्ये आतमध्ये कम्प्लिटली घुसलेले असतील, वेगवेगळ्या डेप्थ म्हणजे खोलीत, काही थोडेसेच घुसलेले दिसतात, काही लिपिडच्या बायलेअरमध्ये आतपर्यंत घुसलेले दिसतात. अशा आपल्याला दोन प्रकारचे इंट्रिन्सिक प्रोटीन्स दिसतात. जसं तुम्हाला डायग्राममध्ये परत बघा, इथं काही इंट्रिन्सिक प्रोटीन्स फक्त थोड्याशाच खोलीवरती एकाच लेअरमध्ये घुसलेले दिसतात, तर काही इंट्रिन्सिक प्रोटीन्स तुम्हाला कशामध्ये दिसतील, तर पूर्णपणे बायलेअरमध्ये घुसलेले दिसतात. आणि पूर्णपणे बायलेअरमध्ये घुसलेले जे प्रोटीन्स असतात ते प्रोटीनचा चॅनेल तयार करतात. इथं सुद्धा तुम्हाला डायग्राममध्ये दिसेल, हे पूर्णपणे घुसलेले जे प्रोटीन्स आहेत त्यांना प्रोटीनचा चॅनेल तयार केलेला आहे. तर असे दोन प्रकारचे किंवा वेगवेगळ्या डेप्थला असणारे प्रोटीन्स, इंट्रिन्सिक प्रोटीन्स आपल्याला कशामध्ये दिसतात, तर लिपिडच्या बायलेअरमध्ये घुसलेले दिसतात. इंटग्रल प्रोटीन्स विच स्पॅन द एंटायर थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन आर कॉल्ड ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स अँड दे फॉर्म चॅनेल्स ऑर पॅसेज ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. जसं आत्ता आपण प्रोटीनचा चॅनेल बघितला, तसं चॅनेल्स तयार करणं कशासाठीचा, तर वॉटरसाठीचा किंवा वेगवेगळ्या सबस्टन्सेससाठीचा चॅनेल तयार करण्याचं जे काम आहे ते इंटिग्रल प्रोटीन जे स्पॅन करतं एंटायर थिकनेस, म्हणजे दोन्ही बायलेअर जे आहेत ते पूर्णपणे पास केले जातात. अशा ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्सना ट्रान्समेम्ब्रेन, पूर्ण मेम्ब्रेनला क्रॉस करणारं प्रोटीन म्हणून ह्याला ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन असं म्हटलं जातं. या प्रोटीन्सपासून काय तयार होतात, तर प्रोटीनचे चॅनेल्स तयार होतात. आणि हे चॅनेल्स कशासाठी असतात, तर वॉटरसाठी आणि अदर सबस्टन्सेस सेलच्या आतमध्ये जाण्यासाठी किंवा सेलमधून बाहेर येण्यासाठी असे चॅनेल्स तयार केले जातात. कुणाकडून, तर इंटिग्रल प्रोटीनकडून किंवा इंट्रिन्सिक प्रोटीनकडून. हे झालं हे झालं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर. आता काय फंक्शन केलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेनकडून हे बघण्यासाठी आपल्याला काय बघायचं आहे बघा. प्रोटीन्स आर लाईक आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे आपल्याला कसं दिसतं, तर पाण्यावरती जसे बर्फाचे तुकडे तरंगतात तसं आपल्याला प्रोटीन्स हे लिपिडचा बायलेअर म्हणजे सी आहे, ओशियन आहे, समुद्र आहे लिपिडचा बायलेअर, आणि त्याच्यावरती जसं समुद्राच्या पाण्यावरती जसं बर्फाचे तुकडे तरंगतात तसेच प्रोटीन्स आपल्याला तरंगलेले दिसतात. कशावरती, तर लिपिड्सवरती तरंगलेले दिसतात. म्हणून ह्याला फ्लुइड मोझाईक मॉडेल असं म्हटलं जातं. आता काय फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं हे आपण स्टडी करूया. फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन काय आहे, तर ट्रान्सपोर्ट ऑफ मोलिक्युल्स थ्रू सेल मेम्ब्रेन. हे महत्त्वाचं फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आपलं कसं आहे, द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. हा शब्द लक्षात ठेवा बाळांनो, ऑब्जेक्टिव्हसाठी रिकाम्या जागेसाठी विचारलं जाऊ शकतं. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज ऑफ डॅश 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 सिलेक्टिव्हली परमिएबल, सेमी परमिएबल असे ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील. तर आपलं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. इट ट्रान्सपोर्ट ओनली सिलेक्टिव्ह मोलेक्युल्स. काही सिलेक्टिव्ह मोलेक्युल्सनाच आतमध्ये जाऊ देण्याचं काम या मेम्ब्रेनमधून केलं जातं किंवा बाहेर जाऊ देण्याचं काम या मेम्ब्रेनमधून केलं जातं. म्हणून ह्या मेम्ब्रेनला सिलेक्टिव्हली परमिएबल म्हटलं जातं. सगळ्याच
गोष्टींना आतमध्ये पाठवलं जात नाही. यासाठी मी नेहमी उदाहरण द्यायचे विद्यार्थ्यांना. माझ्यासमोर विद्यार्थी बसलेले असताना की तुमच्या क्लासमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त आम्ही या वर्गात येऊ देणार, बाकीचं कुणालाही येऊन दिलं जाईल का? तर नाही. ह्याला सिलेक्टिवली परमिएबल म्हटलं जातं. ज्यांना सिलेक्ट केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल ए डिव्हिजन असेल, बी डिव्हिजन असेल, सी डिव्हिजन असेल, ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं तिथं आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांना आतमध्ये येऊ दिलं जातं. दुसऱ्या विद्यार्थ्यांना आतमध्ये क्लासमध्ये घेतलं जात नाही. ह्याला सिलेक्टिवली परमिएबल असं म्हटलं जातं. तसंच आपलं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ज्याच्यामधून सिलेक्ट केलेल्याच मोलिक्युल्सना ट्रान्सपोर्ट केलं जातं, आतमध्ये किंवा बाहेर पाठवलं जातं. ट्रान्सपोर्ट ऑफ मोलिक्युल्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन इज ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारे केलं जातं हे ट्रान्सपोर्ट मोलिक्युल्सचं. फर्स्ट इज द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट अँड सेकंड इज द ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. 2 प्रकारे ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता काय आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे? तर इट इन्व्हॉल्व्स द मुवमेंट ऑफ मोलिक्युल्स अक्रॉस द मेम्ब्रेन फ्रॉम हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मेम्ब्रेनमधून मोलिक्युल्स मूव्ह होतात हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडं. म्हणजे जिकडं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे तिकडून कमी कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या लेवलकडं ते पाठवले जातात, मूवमेंट केली जाते मोलिक्युल्सची. याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं जातं. आणि हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडं मोलिक्युल्स पाठवले जात असल्यामुळं इथं ते आपोआप मूव्ह होतात, आपोआप जातात. इथं काही एनर्जीची गरज लागत नाही. डज नॉट रिक्वायर ATP ऑर एनर्जी. इथं फॉर झालेलं आहे, सॉरी, इथं ऑर करा. एनर्जी किंवा ATP ह्या ठिकाणी लागत नाही. हे आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. सेकंड आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होत असतं तर ड्युरिंग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट फ्यू आयन्स ऑर मोलिक्युल्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. इथं ट्रान्सपोर्ट अपोजिट आहे. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये होत असताना लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडं मोलिक्युल्सना पाठवायचं आहे. कमी कॉन्सन्ट्रेशन आहे तिकडून जास्त कॉन्सन्ट्रेशनकडं जर मोलिक्युल्सना आपल्याला पाठवावं लागत असेल तर एनर्जीची गरज असते. इट रिक्वायर्स द एनर्जी किंवा ATPची गरज असते. आणि प्रोटीन्स म्हणजेच प्रोटीन्स पंपची सुद्धा गरज असते. प्रोटीन पंपमधूनच हे मोलिक्युल्स पाठवले जाऊ शकतात. इट रिक्वायर्स ATP ऑर एनर्जी अँड प्रोटीन्स नोन ॲज पंप्स. त्या प्रोटीन्सना प्रोटीन पंप असं म्हटलं जातं. या 2 गोष्टींची गरज या ठिकाणी लागते, ATPची आणि प्रोटीनच्या पंपची. कशामध्ये? ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. कारण इथं कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडं मोलिक्युल्सना पाठवायचं आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये याचं अपोजिट असल्यामुळं तिथं काही एनर्जीची रिक्वायरमेंट असत नाही. तर इथंपर्यंत आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. या लेक्चरमध्ये शिकवलेलं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे आहे फ्लुइड मोझॅइक मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, जे सिंगर आणि निकोल्सन या 2 सायंटिस्टने शोधून काढलेलं आहे. याला फ्लुइड मोझॅइक म्हणण्यापाठीमागचा रिझन असं मगाशी सांगितलं तुम्हाला. इथं लिपिडचा सी आहे, ओशियन आहे आणि त्याच्यावरती प्रोटीनचा आईसबर्ग्स तरंगत आहेत असं दिसणारं स्ट्रक्चर. किंवा सुरुवातीच्या काळामध्ये ज्या मोझॅइक फरशा मिळायच्या, टाईल्स मिळायच्या, फरशीमध्ये तुकडे बसवलेले असायचे, त्याला मोझॅइक म्हटलं जातं. फरशीमध्ये वेगवेगळ्या रंगाचे तुकडे बसवलेले दिसायचे, त्याला मोझॅइक टाईल्स असं म्हटलं जायचं. तसं आपलं प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसते. वेगवेगळ्या ठिकाणी प्रोटीन्स घुसवलेले दिसतात दगडासारखे वेगवेगळ्या कलरच्या. त्यामुळे या स्ट्रक्चरला फ्लुइड मोझॅइक मॉडेल असं म्हटलं जातं. तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फॉस्फोलिपिडचा बायलेअर दिसतो आहे आणि प्रोटीन्स दिसतात. प्रोटीन्स 2 प्रकारचे दिसतात, एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स आणि इंट्रिन्सिक प्रोटीन्स. याविषयी आपण इथं स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण बघितलं फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. ट्रान्सपोर्ट करणं मोलिक्युल्सचं हे फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. 2 प्रकारचं ट्रान्सपोर्ट केलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडं मोलिक्युल्सना पाठवलं जातं, त्यामुळे त्या ठिकाणी एनर्जीची गरज लागत नाही. तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मोलिक्युल्स लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडं पाठवले जातात, त्यामुळे ते एनर्जीची गरज लागते आणि प्रोटीन पंपची सुद्धा गरज लागते. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट सेल ऑर्गनेली जी आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, तिचं आपण स्ट्रक्चर स्टडी करूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. थँक्यू.